नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला खारं वांगं दाखवणार आहे। खारं वांगं माझ्या पद्धतीने मी कशी बनवते आहे ते तुम्ही नक्की बघा आणि आवडलं असेल तर कमेंट्स करा आणि लाईक करा आणि नवीन आले आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। जय मल्हार। नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण हिरव्या मसाला म्हणजे हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये आपण वांगे भरलेले करणार आहे। तर मी 5 वांगे घेतला आहे। आता ह्याला लागणारी सामग्री मी तुम्हाला दाखवते। तर चला, आता आपण जे भरलेलं वांगं बनवणार आहे त्याच्यासाठी मी जे मसाले वापरणार आहे वाटणासाठी ते तुम्हाला दाखवते। मी 2 कांदे बारीक कापले आहे बघा, आणि हिरवं वाटण करण्यासाठी 9-10 लसणाच्या कांड्या घेतल्या आहे। खोबऱ्याचा तुकडा बघा तुम्ही किती घेतला आहे मी, कोथिंबीर, 4 तिखट मिरच्या। आता ह्याचं आपण एकत्र वाटण तयार करायचं आहे। तर चला आपण वाटण आता करूया। बघू शकतात आपलं वाटण हिरवं वाटून झालं आहे। आता ह्याच्याच भरलेल्या वांग्यासाठी लागणारे मी मसाले दाखवते तुम्हाला। तर चला आपण आता मसाले करूया। भरलेल्या वांग्यासाठी लागणारे मसाले चवीनुसार मीठ घेतला आहे, 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच जिरा पावडर आणि किचन किंग मसाला 1 चम्मच, आणि आपल्याला लागणारे शेंगदाण्याची कूट। तर आता चला आपण वांगे भरलेले वांगे करायला घेऊया। डेट आपलं कापायचं आहे आणि मधून थोडंसं मधून कट करायचं असं, म्हणजे भरता येतं वांग। पाण्यात सोडून ठेवायचं। आता भरलेल्या वांग्यासाठी वाटण तयार केलेलं होतं, त्यात आपण सगळं एकत्र करायचं आहे। प्रथम आपण हिरवा मसाला जो मी केला होता तो घेतला आहे। त्याच्यानंतर कच्चा कांदा 2 बारीक कापले होते, मी तुम्हाला दाखवले पण। त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट, हळद, जिरं जितके सांगितलं ते मी तुम्हाला परत सांगते लागेल। तर हळद अर्धा चम्मच घेतला, जिरा अर्धा चम्मच, किचन किंग मसाला 1 चम्मच घेतला, धना पावडर आपण 1 चम्मच टाकलं। आता आपल्याला चवीनुसार मीठ, जे खारं वांग असल्यामुळे मी मीठ जास्त घेतलं आहे, बघू शकतात। आता आपण हे एकत्र करायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता आपण वांगी अशी भरून घ्यायची आहे। हे सगळा मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। बघू शकता मी कशी भरते। आता आपली वांगी पूर्ण भरून झाली आहे। उरलेला मसाला तो कसा वापरायचा ते पण मी तुम्हाला दाखवते। तर चला आता भरलेल्या वांग्याची भाजी आपण बनवायला घेऊया। कढई आपली तापली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जेवढं लागतं तेवढं तेल घेऊया। जिरं अर्धा चम्मच, मी आधी पण जिरं पावडर घेतली होती, थोडीसं हिंग, आता आपलं जिरं चांगलं कडकडलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जो मसाला होता मी बनवलेला होता तो टाकते मी सगळा, आणि तो आपण बारीक गॅसवर 2 मिनिटं शिजून द्यायचा आहे। मसाला आपला चांगला परतला गेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे भरलेले वांगे घेते ते आपण सोडूया आणि पुन्हा एकत्र करू, आणि बारीक गॅसवर 2 मिनिटं आपण ठेवायचं आहे। परत बारीक गॅस करायचा आणि हे 2 मिनिटासाठी वाफेवर होऊन द्यायचं आहे मसाला एकत्र। आपण उघडून बघूया, बघू शकता एकत्र झालं आहे असं व्यवस्थित वाटण। आता आपण ह्याच्यामध्ये जे वाटणाचं पाणी होतं राहिलेलं मसाल्याचं ते थोडंसं मी टाकते आहे, आणि आता आपण हे वाफेवर 6-7 मिनिटं आपण ठेवूया वाफेवर।
बारीक गॅस करून उडून बघूया. बघू शकतात भाजी ही शिजली आहे. वांग आता मी तुम्हाला काढून दाखवते कशी झाली आहे भाजी. बघा, बघू शकता कसं बनवलं आहे खारं वांग. तुम्हाला माझी केलेली रेसिपी खाऱ्या वांग्याची आवडली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा. आणि नवीन आले असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय मल्हार.